पहिल्या प्रथम म्हणजे आम्ही आमच्या जे पत्रकार भावांक धन्यवाद दिता कित्याक इन शॉर्ट नोटीस तांकां आयज आपयले आनी ते आयले. खरें म्हणजे आयज पेडण्या कृषी प्रधान म्हणून सगळी कडेन फेमस आसा. संपूर्ण भारत कृषी प्रधान आसात पण पेडण्यान म्हणजे गोव्या स्पेशली पेडणे हे खूप कृषी प्रधान आसा आणि हे सांगची गरज लागना कित्याक हे सगळे मॅक्झिमम लोक हे शेता भातांनी आसात. मॅक्झिमम शेत लायतात, भाजयो लायतात, तशेंच काजू लायतात, काजू पीक घेतात, नारळांचे घेतात, अशे बरेचशे गोष्टी आसात. पण आयज आमी पेडणेकार खंय तरी आमच्या कडेन दुजाभाव केलेलो जाणवता. स्पेशली जे एक आयज आमचो शेतकरी रुपेश बाब आहात, तशेंच आमचे सुनील बाब आहात, असे खूप आमचे शेतकरी आहात. ते कितें सफर जाता ते नक्कीच आपल्या हेतून सांगतले. पण हांव एक मिशन फॉर लोकल तर्फे हांव मागणी मागता स्पेशली आमच्या मुख्यमंत्र्याचे जे सध्या एग्रीकल्चर मिनिस्ट्री बघतात. ह्यो दुजाभाव जो आमच्या पेडण्याचेर जाता ह्यो ताबडतोब थांबवचो आणि जी ती नुकसाण भरपाई आमच्या शेतकऱ्यांक जालेली आसा ही प्रत्यक्ष त्यांच्या घराघरांनी पावोवपाची जबाबदारी घेवची आणि दिवची. आता फुडें जो विषय आसा तो आमचो रुपेश बाब तुमकां सविस्तर सांग. नमस्कार, माझे नाव रुपेश परब. हांव माजी सरपंच मोपा, तशेंच एक प्रगतीशील शेतकरी. गेली कित्येक वर्सां आमचे मायबाप सरकार आमकां सांगता की तुम्ही शेतीकडे वळा, तर युवकांनो शेतीकडे वळा. त्या अनुषंगान बहुतेक खूपशे शेतकरी आज शेतीकडे वळलेले असतात. पण ह्या शेतीपासून वेगवेगळे जो काय त्याचे जे सरकारापासून जे काय देणे असतात ते दिताना खंयतरी सरकार खंयतरी पाठीफुडें जाता अशें म्हाका एकंदरीत दिसता. हांव एक तुमकां इन्सिडंट सांगूंक सोदता की गोवा बागायतदार ही गोंयांतली एक नामांकीत अशी एक संस्था आसा जी शेतकऱ्यांका फायदो जावचो ह्याच्यासाठी प्रयत्न करता. त्याबद्दल त्यांचे हांव कौतुक करता. पण आता एक अशें आमच्या निदर्शनास आयले की आमच्या पेडण्यान जी गोवा बागायतदाराची जी शाखा आसा ह्या शाखेन काजूचो जो दर आसा हो काजूचो दर इतर संपूर्ण गोव्यापेक्षा 2 रुपयांनी कमी दिलो जाता. उदाहरणार्थ जर समजा ऑलरेडी त्यांची वेबसाईट आसा, ह्या वेबसाईटीचेर सुद्धा जर काजूचो दर आयज जर 170 रुपया आसा जाल्यार गोवा बागायतदार पेडण्याची ब्रांच आहा ती 168 रुपया म्हणजे 2 रुपया कमी घेता. आता हे कमी कित्याक घेता म्हणून हांवेन एक माझे काजू विक्री स्टोर येयलेले आणि थिंगासर तांकां विचारलें की हे आमचे पेडण्यानच कमी कित्याक, तुमच्या वेबसायटीर अशें आसा आणि तुमचो बोर्ड हांगासर 2 रुपयान कमी आसा. तर तेंच्यांनी आपूण स्वता म्हणून कसलीच जबाबदारी न घेता तेंचो जो हेड आसा त्यांच्या डिपार्टमेंटाचो काजूचो पाटील म्हणून तेचो म्हाका नंबर दिलो, तूं तेच्या कडेन उलय म्हणून. हांव तेच्या कडेन सविस्तर उलयलो. पयलीं तेणी म्हाका आरती परती उत्तरां दिली, पण हांवें जेन्ना तेका एक ठासून सांगलें की हो जो विशय आसा हो आमी लावन धरतले म्हणून, की आमच्या पेडणे तालुक्याच्या शेतकऱ्याचेर हो मोठो अन्याय आसा आणि ह्या 2 रुपया जरी आमकां दिसले जाय तरी कोट्यांनी रुपयाचो जो व्यवहार आसा, शेती प्रधान आमचो पेडणे तालुको आसा, काजूचे जे मोठ्या प्रमाणात पीक ह्या भागांत शेतीसाठी घेतात आणि 2 रुपया म्हणजे सुद्धा कोट्यांनी रुपयाचो जे आमच्या पेडणे तालुक्यात येतले त्याच्या खंयतरी बंधन येतले. म्हणून हांवें जेन्ना तेचे कडेन उलयलो तेन्ना तेणी म्हाका एक क्रायटेरिया सांगलो की तुमच्यो ज्यो काजू आसा ह्याचे खंयतरी 1 किलो साधारण आमच्या क्रायटेरिया प्रमाणे 160 काजू येवपाक जाय अशें तेणी म्हाका सांगलें. तर हांवें म्हटलें बरें आसा, तुमचो जर क्रायटेरिया आसा जाल्यार तुमी तो आमच्या फुड्यान तुमी आमकां हें करून दाखयात, एका केल्यार आमचे काजू कितले येता ते पळया. जाल्यार हांवें प्रॅक्टिकली जर पळयलें जाल्यार 143 काजू आमकां हांगा थंयसर दिसले, 1 किलो 143. म्हणजे आमी तेंचे जे क्रायटेरिया जो आसा ह्या क्रायटेरियाक आमी बसतात. आमचे 2 रुपया हांगासर कमी करपाची गरज ना. जर त्यांच्या निदर्शनाक खंयतरी कमी लहान मोठे जर काजू खंयतरी आसात जाल्यार तेचो वेगळो विचार करचो. ते आसन कितके 10% बी आसूं शकता, जे बारीक काजू आसा हे 10% आसूं शकता. पण जे 90% त्या 10%क लागून 90% ज्या लोकांचेर ह्या फार्मरांचेर जो अन्याय जाता हो अन्याय खंयतरी दूर करचो. कारण गोवा बागायतदार ही बरी नामांकीत संस्था आसा आणि हे संस्थेन अशें आणि शेती हो कसो आसा, काजू हे रस्त्यार पडलेले लोक हाडिनात, ते काट्या कुट्यांसून लोक श्रम घाम कश्ट करून निमराक वचून लोक लागीं करतात. सरकारान सुद्दां जर ल्हान सुद्दां कोणाचे जर काजू आसा तर खंय तरी ताका सबसिडी बी दिवन ताका हे करचे. पण हो असो 2 रुपया जरी आयज जरी दिसलो तरी हो हे रेट जरी फरक जरी दिसलो तरी ह्या 2 रुपयाचो परिणाम जो आसा हो कोट्यांनी रुपया जातला. माझो आमच्या पेडणे तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांका सुद्धा जे काजू बागायतदार आसात त्यांना रिक्वेस्ट आहा की तुम्ही आणि आव्हान आहा की तुम्ही ह्यांच्या फसव्याचे ऍडव्हर्टाईज आहा ताका बळी पडचे न्हू, ह्यांका जा विचारचो. आणि जर हे जर जालो
जर आम्ही मिशन फॉर लोकल तुमच्या साथी असा आम्ही ह्या गोवा बागायतदाराचे मोर्चा सुद्धा व्हरपाक फाटी फुडें रावचे ना हेची तसदी आमचे आमचे डेप्युटी कलेक्टर असतात, मामलेदार असतात आणि आमचे माननीय एग्रीकल्चर मिनिस्टर आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेंच्यांनी हेचेर पूर्णपणे विचार करचो आणि आमच्या शेतकऱ्यांना जाणारो हो जो अन्याय असा हो त्वरित दूर करचो अशी हांव कळकळीची तांकां विनंती करता.